पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला तब्बल 46,50,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी रंगेहात पकडले। या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। प्रमोद रवींद्र चिंतामणी असं या आरोपी उपनिरीक्षकाचं नाव आहे। चिंतामणी हे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असून त्यांनी तक्रारदाराकडून मोठ्या रकमेची लाच मागितली होती अशी माहिती एसीबी कडून देण्यात आली। एसीबीच्या पथकाने सापळा रचून रविवारी प्रमोद चिंतामणी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। त्यानंतर काल त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली। या तपासादरम्यान 51 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली। या पैशांसह दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे देखील एसीबीने जप्त केली आहेत। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांची देखील एसीबी कडून चौकशी केली जाणार आहे। एसीबीने दिलेल्या माहितीनुसार चिंतामणी याने 2 कोटी रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली होती। त्या लाचेचा पहिला हप्ता घेताना एसीबीने त्याला रंगेहात पकडलं। रात्री उशिरा या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता।